पंढरपुरामध्ये उद्या ओबीसी महाएल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मंत्री छगन भुजबळांसह इतर ओबीसी नेते या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत आणि यावेळी भुजबळ किंवा इतर नेत्यांना अडवण्याचा प्रयत्न झाल्यास तुडवून काढू असा इशारा स्थानिक ओबीसी नेत्यांनी दिलेला आहे। तर या मेळाव्याच्या मैदानामध्ये ओबीसी मधील लहान मोठ्या जातींच्या नेत्यांचे डिजिटल फलक लावण्यास सुरुवात झालेली आहे। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। आपल्यासोबत सर्व ओबीसी नेते आहेत। मला सांगा, उद्या जर मनोज जरांगेंबाबत बोलले तर चपलीचा हार घालण्यात येईल असं रामभाऊ गायकवाड यांनी सांगितले। नाही, लायकी नसणारा तो कार्यकर्ता आहे। मराठा समाज ही त्याला कवडीची किंमत देत नाही, कारण या भागामध्ये सर्व समाज बांधव गुण्यागोविंदाने एकत्र राहत असताना हा माणूस नेहमी जातीवाद करण्याचा प्रयत्न करतो, दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतो। रामभाऊ गायकवाडांच्या हिंमत असेल तर आमच्या या दोन ढाण्या वाघाला त्यानं अडवून दाखवावं। चपलीचा हार तर लांबच राहिला, त्यानं समोर आला तर हा ओबीसी समाज त्याला तुडवल्याशिवाय राहणार नाही। आता किती समाज इथं येणार आहेत, किती लोक येणं अपेक्षित आहे आणि एवढं छोटं मैदान पुरणार आहे? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रस्थापितांना देऊ टक्कर, ओबीसी 100त 70 हा आमचा हे घोषवाक्य आहे। कारण महाराष्ट्रामध्ये 70% जास्त ओबीसी समाज राहतो आणि हा समाज आता जागरूक झालेला आहे आपल्या हक्काचं आरक्षण वाचवण्यासाठी। नामदार छगनरावजी भुजबळ, लोकनेते आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहणार आहे आणि या मेळाव्यासाठी लाखोच्या संख्येनं समाज बांधव सोलापूर जिल्ह्यातील समाज बांधव या मेळाव्यासाठी येणार आहेत। जवळपास हा जो मैदान आहे या इथं 50 ते 60 हजार लोक बसू शकणार आहेत। पंढरपूर शहरातलं मध्यवर्ती ठिकाणाचं हे मैदान आहे आणि याच ठिकाणाहून उद्या दुपारी छगन भुजबळ आणि राज्यातल्या इतर ओबीसी नेत्यांचा आवाज घुमणार आहे। कुणी जर भुजबळांना अडवण्याचा प्रयत्न केला तर त्याला जशास तसं उत्तर दिलं जाईल असा इशाराही ओबीसी कार्यकर्त्यांनी दिलेला आहे। कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।